भारी वाटतं एक नंबर क्वालिटी. पावसाळ्यात काय वाटत असेल ना हे नाथखुळा. बघितलं का हे रिक्षावाले असे दळबद्री असतात. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्लॉग आपण कळव्या ब्रिजवरून चालू केलेला आहे. अजून फिक्स ठरलं नाही कुठे जायचं, डेस्टिनेशन पण नाही सांगत. पुढचं तुम्ही बघून घ्या काय क्वालिटी दिसते, त्याबद्दल नादच नाही. आणि आताचे सकाळचे वाजले आहेत 21:30, आपलं 18:30 8:30. हा ब्रिज मस्त आहे, कडक क्वालिटी, नाद नाही ब्रिजचा. आपल्यासोबत अजून एक रायडर आहे, तो मागे आपले, आपण पुढे त्याच्या. म्हणजे थोडं रस्ता माहिती आहे मला म्हणून मी पुढे राहिलो, त्याला मागे ठेवलं आहे बस, बाकी काय ना. नमस्कार. सध्या तरी ऐरोलीला पोचलो आहे मी. या रस्त्यावर खूप आठवण आहेत, बिकॉज जे पहिलं ऑफिस होतं ते माझं ह्याच इथं होतं, ऐरोलीलाच होतं मागे, पण नल्लं ऑफिस होतं ते एकदम भंगार. आता जस्ट आपण ऐरोली क्रॉस केली आणि आपल्याला पुढे जाऊन ना हे पनवेलला जायचं आहे. पनवेलवरून मग डिसाईड करायचं आहे मागे यायचं आहे की कुठे अजून पुढे जायचं आहे. तिथे बाय चान्स माझ्या मते तरी पुढे जायचं आहे, म्हणजे अजून प्लॅन फिक्स नाही. मी घरी सांगून आलो जायचं पनवेलला, पुढचं बघितलं तर आहे. रस्ता पण आज एक नंबर खाली आहे नाद. हे पण तिच्या व्हायला ना हा मागं राहतो, वैतागवाडी आणली मला. एवढ्यात आम्ही कुठं पोचलो, रबाळे पूर्ण क्रॉस केलं पाहिजे होतं. लय हळू चालतो यार, वैताग येतो मला. असं कोण हळू चालत असलं ना जाम वैताग होतो, जाम खरंच. हे बघ मी चालतो 40-50च्या स्पीडला, शे नल्ल्यासारखा चालतोय. कारवाला कसा आला बघितला काय, लिन मारायची का लिन एका हातात. यो 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 बेबी कम ऑन या चॅक. वो नजारा बघा, या काय दिसतंय ना क्वालिटी. हो 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 वो यस बेबी, व्हाट इज द नजारा, लुक लाइक इट ब्यूटीफुल. ये दिल को खुशी मिलती है, दिल को. ओ यो भारी वाटतं एक नंबर क्वालिटी. आजूबाजूचा नजारा पण बघा. आता बाय चान्स रबाळे आहे वाटते हे.
पूर्ण रस्ता खाली आहे ना, कॅमेरा बंद करावं वाटत नाही आज, नाही तर हा पण भरलेला असतो रस्ता पूर्ण. काय लिहिलंय? पुणे, तुर्बे, बेलापूर, वारशी. जस्ट आता आपण तुर्ब्याला आलो आहे. मागे खूप ट्रॅफिक होता आणि जस्ट फ्यूल पण फिलअप केलं आपण. ट्रॅफिक एक नॉनसेन्स सारखं करतात ते कारवाले पण. दिले ना तुम्हाला लेफ्ट साईड, तर लेफ्ट साईडला जा ना. एका साईडला एका रिक्षा बाईक ह्यांना जायला द्या ना. नाही बाई, सगळीकडे कारवालेच घुसणार. जिथून जायला जागा आहे ना तिथून पण बाई नाही, आम्हीच जाणार. जागा नाही तरी आम्हीच जाणार. ही एक कारवाल्यांची जाम मोठी चुकी वाटते, बाकी काय नाही. म्हणून वैताग येतो कधी कधी, बाकी काय नाही. बाकी पुढचा रस्ता बघा, नीट अँड क्लीन. हा वॅगनरवाला पळवतोय कडक. हा वॅगनरवाल्यांची नादच वेगळा भाई. वॅगनर आहे, भारी वाटतं. ह्या रस्त्याला मस्त वाटतं. नादखुळा हवी तेवढी गाडी पळवा, म्हणजे बघून पळवा. गाड्या येतात मध्येच, बाकी काय नाही. भारी आहे ना रस्ता. तुर्बेच्या पुढे आलोय, अजून जायचं आपल्याला खूप पुढे. ठीक आहे, चला. नमस्कार. आता रस्ता पूर्ण खाली आहे बघा, तसून थोडं ट्रॅफिक होतं त्याबद्दल नाही. आपलं हे खालचं तुटलं आहे, त्याला इग्नोर करून द्या. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आपण का तुटलं आहे ते. 2-3 दिवसात ते येईल. आणि 2-3 दिवसात ना आपलं इथे एक माउंट लागणार इथे. ठीक आहे, त्याबद्दल नाद नाही आपला. ठीक आहे, इथं असा एक माउंट लागणार. घात करा घात. भारी दिसतंय ना पुढचं. आजची एक्साइटमेंट खूप आहे भाई. आवडता रस्ता आहे माझा पुढे. यो कॉर्नरिंग एक नंबर. यो अरे चल ना रे मम्मी. ओ या साईडचा थोडा ठीक आहे, तरी पण यो 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 यो. हा भारी वाटतं. कॉर्नर मध्ये नाद नाही, एवढा आनंद होतो ना. परत एकदा मस्त आहे की आवडता रस्ता. नाद नाही ना रस्त्याचा, एकदम फुल खाली आहे. वाह मस्त आहे, असं रस्ते पाहिजे. या अशा रस्त्यांचा नादच नाही भाई. किती ती गाडी झालो बाय ना, आधी नाही हो. अलग लेवल का सुकून आता आहे, सुकून. सध्या तरी आपण NS वर शिफ्ट झालो आता. आणि पनवेलचा सर्कल मारला आहे तो, आणि पुढे आलो आहे आता. मागे थोडं ट्रॅफिक होतं म्हणून बोललो पुढे जाऊन शूट करूया काय ते. आता सध्या तरी आलो आहे, मागापासून ट्रॅफिक जाम होतं. एरियाचं नाव नाही माहीत कुठे, पण NH46 काहीतरी आहे ना आपलं हे. हां NH46 खाली पण दिसतंय तुम्हाला, त्या हायवेला आपण. रस्ता पण एकदम सुमसाम आहे, जाम भारी आहे. ट्रॅफिक नाही रस्त्याला, हायवेच आहे तसं बघायला गेलं तर. मजा येते, क्वालिटी आहे. अरे ए बैला,
वरचा रस्ता फक्त बघा कारण तेवढा क्वालिटी आहे. मला माहीत नाही आता आवाज येतो आहे की नाही. हाय स्पीडमध्ये गाडी आहे. कॉर्नर कॉर्नर कॉर्नर. राईट साईडचं एवढं चांगलं नाही, लेफ्ट साईडचा असतं तर थोडा मारला असता. आणि ह्या गाडीची सवय नाही त्याच्यामुळे नो रिस्क. पूर्ण उतार आहे, घाट आहे. ओहो मस्त घाट आहे. काय माहित नाही कोणता घाट आहे पण आहे. हे असे ट्रक असतात ना त्याच्यामुळे जाम व्हायचा घेतो. म्हणजे थोडं बाजूला राहून चालायला लागतं. त्यांनी अचानक ब्रेक मारलं तर आपलं काय खरं नाही. आपण जाऊ डायरेक्ट, त्याला काय घंटा काय फरक नाही पडणार. त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा म्हणजे असे ट्रक बिक असेल तर त्यांना हे करणं सोडा, ओव्हरटेक जास्त करून. तरी जागा भेटली तरच ठीक आहे, नाहीतर नको. 2 मिनटं लेट होत चालेल. मजा येते रस्त्यावर. नाद नाही रस्त्याचा. हो हो घाट कधी संपतो काय माहिती आहे. अजून आता फक्त आपल्या डेस्टिनेशनला 30 किलोमीटरचा रस्ता राहिला आहे. तो आरामात जाऊ. याची वाट बघत थांबलो जरा. तिथे 10-15 मिनटं गेली माझी. नाहीतर आम्ही मस्त. रस्ता एक नंबर आहे, बाकी काय नाही. बाकी नाद नाही आहे रस्त्याचा. कोणी यायचं असेल तर या. हे चिऱ्याची खण इथे पहिल्यांदा बघतोय मी. रस्ता वाव. रस्त्याबद्दल नादच नाही, जरा पण खराब नाही पॅच त्याचा. समोरचा एकदा लुक बघा. थोडा रस्ता खराब, थोडा रस्ता खराब. चालतंय चालतंय. वा पावसाळ्यात काय वाटत असेल ना हे नाथखुळा. पुढचा इकडचा नजारा तेवढा काय क्वालिटी दिसतोय ना. वा ते खालचं पण तिकडचं क्वालिटी एक नंबर. पुढे आपली लालपरी चालू आहे आणि माझी लालपरी तो आहे दुसऱ्याकडे. लालपरीला बघितलं की येते आपल्या गावची आठवण कायमची, सतवणारी आपल्याला. कशी धुरला उडवत चालली आहे बघा. रस्ता पण दिसत नव्हता प्रॉपर. डायरेक्ट आता बीचवर भेटूया.
जास्त नाही, आता 14 किलोमीटर राहिलं आहे. जाऊ आता 15-16 मिनटाच्या आत मी जाऊ. रस्ता क्वालिटी हवा इकडचा मस्त वाटला. थोडं मागापासून त्यातले त्यात स्पीड ब्रेकर होते, सिटीमध्ये आलेलो, त्याच्यामुळे ट्रॅफिक भेटलं आपल्याला. आता रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे, नाद नाही रस्ता. आता स्ट्रेट जायचं आपल्याला. पण पुढचं बघा ना काय क्वालिटी वाटते यार. असं वाटतं फुल गावाला जातं अशी फिलिंग येते आपल्याला. फुल नाद नाही अशा फिलिंग्स काय सांगू कशा. आणि अशा एस टी आली की ना जरा फाटते थोडी, डायरेक्ट अंगावर घालतात म्हणून. मगाशी ना एक डंपरवाला आला. डंपरवाला म्हणजे कसं आला माहिती आहे, त्याच्या पुढे कारवाला होता. कारवाल्याने अचानक गाडी थांबवली. तर डंपरवाल्याला पण काय पर्यायच नाही म्हणून त्यांनी ना डायरेक्ट बाजूला घेतली गपस्कन. नशीब मी हळू होतो, मी एकदम मागे म्हणजे थोडं ती स्कूटी आणि मी आहे तेवढं अंतर होतं मधल्यामध्ये समजा. झपांकन त्यांनी खेचला मागे. पण या रस्ता बघा ना काय क्वालिटी आहे. ओव्हरटेक मारताना कधी पण पुढे लक्ष ठेवा, गाड्या कशा येत आहेत का, म्हणजे कशा जात आहेत त्याच्यावर लक्ष द्या. तुम्हाला जर जागा भेटत असेल तर वेल अँड गुड, मारा, त्याबद्दल नाद. आणि ह्या अशा टाणामध्ये जर मारायचं टाळून द्या. बघा मला पुढचा रस्ता नाही, आता मी मारू शकतो, मला दिसतंय पुढचा रस्ता, आता पण नाही मारणार मी. काय सांगा, हे बघा गाडी आली दिसली मला, नाही ना, हळूच आतमध्ये जायचं. स्ट्रेट रोड किंवा लेफ्ट कॉर्नर असेल ना तर तुम्ही मारला तर हा बघा या आता तुम्ही मारू शकता. नाही, कारवाल्याने घातली. हा सावलीत आल्यावर काय भारी वाटतं, सुकून आहे भाई. इकडे एवढं ऊन नाही लागत आहे, जेवढं मुंबईमध्ये लागतं ना तेवढं इथे नाही लागत आहे. क्वालिटी मजा आली आज बाईक चालवायला, खरंच मजा आली. जस्ट अलिबागला बीचला व्हिजिट केलं आहे, तो बघू शकता केवढा भारी दिसतोय. नाद नाही बीचचा, प्रॉपर आहे एक नंबर. नाद नाही मी हा तुमचा आप भारी वाटतं आहे व्हिजिट केलं. ह्या अशा गाड्या पण आहेत क्वालिटी आणि मी त्याला भारी दिसतोय की नाही. सोबत आली तू ती आहे त्या साईडला फोटो काढायला दिसतो आपण, आहे की नाही बघून घे. मस्त आहे. पण घरी सांगून आलं आहे मी जातो आहे पनवेलला. बघू आता पुढे काय होतं. तसं सांगितलं आहे मी जातो आहे म्हणून. बघू पुढचं पुढे देखणे का भाई, हमको घर से परमिशन नहीं मिलता है. ठीक आहे, हे लाटा बघा, लाटा बघा फक्त कशा आहे. नमस्कार मंडळी,
परत एकदा तुमचं स्वागत आहे. आता दुपारचे वाजले 1:15. आपलं फिरून वगैरे झालं आहे, क्वालिटी मजा आली, नाद नाही. एक नंबर सरस होता, बीच पण सरस होता. प्लस आम्ही आमच्या टीम मेंबरमधल्या एकाचा ग्रुप मेंबरमधल्या एकाचा बड्डे पण सेलिब्रेट केला. नाद नाही त्याबद्दल, एकदम सगळं क्वालिटी झालं, नाद नाही. आणि हे रस्ते पण बघा एक नंबर क्वालिटी आहेत कॉर्नरिंग वगैरेसाठी. यो 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 वाह, क्वालिटी आहे ना. नाद नाही रे रस्त्याचा. व्हॉट इज दिस? सॉरी कैदी भेटते का? रस्ता बघा रे, रस्ता कॅमेरामध्येच बंद होईल, सांगता येत नाही. Very close, वाह, पावसाळ्यात काय भारी वाटत असेल ना रस्ता. नमस्कार. जस्ट आता आपण हा घाट उतरलो, क्वालिटी मजा आली आहे. चालूच आहे तिथे घाट, हे टर्निंग भारी आहेत, मजा येते टर्निंगमध्ये. नाद नाही टर्निंगचा. नाईस, त्या साईडला लाईनच लाईन आहे. बघितलं का, हे रिक्षावाले असे दळबद्री असतात. ह्याच्यामुळे सांगतात रिक्षावाले दळबद्री का असतात ते. आंबे, सुकलेले आंबे आहेत, सुकलेले अलिबागमध्ये आम्ही हो. क्वालिटी म्हणजे बाई बघ ना, काय जो दिसतोय ना परिसर, नाद नाही त्याच्यामध्ये. बस बघत बसायचं, पुढे बघत बसायचं. हे दोघं मागे का राहतात ते समजत नाही यार मला. आता एकसारखं थांबायला लागतं यार. अरे त्यांच्याकडे एनएस आहे, माझ्याकडे शाहीन आहे, मी 3दा थांबलो यार. असं झालं तर भाई घरी जायला 3 ते 4 तास लागतील भाई. असं बोललं की राग येतो त्यांना. नमस्कार मित्रांनो. पुढचं दृश्य बघतो बघा कसं दिसतं, एकदम पॉवर क्वालिटी आहे की नाही.